सेकंड क्वेश्चन, एका घड्याळात 7:40 झालेले आहे म्हणून 7:40 आपण लिहून घेतले आणि त्याच घड्याळाची दुसरी वेळ आहे 9:04. या ठिकाणी मल्टिपल बाय किती, तर 30, 7×3=21 म्हणजे 210 डिग्रीचा कोण तयार झाला, तासाच्या संदर्भात. आणि हे जे आहे याच्यावर निम्मे किती होणार आहे, 20. थोडेसे दूर दूर लिहून घेतले, या दोनची बेरीज बरोबर मधात टाकली, जे 2 होते म्हणजे 220 झाले. आता हे 220 मोठे आहे, 210 लहान आहे, म्हणून 220 वजा 210 हे डायरेक्टच तुम्ही सांगू शकले असते की 10 डिग्रीचा कोण तयार होतो. ओके, सो या ठिकाणी 10 डिग्रीचाच कोण तयार झालेला आहे, कितीचा, 10 डिग्रीचा. आता पुढे जाऊया या ठिकाणी. ओके, आता दुसरं जे आहे तर मल्टिपल बाय या ठिकाणी 30 करणार, 9×3=27 म्हणजे 270 झाले, याचे निम्मे जर म्हटले तर 2 झाले आणि याचं रिपिटेशन म्हणजे 22 झाले. 270 मधून 22 वजा करावं लागेल आपल्याला. 22 वजा केल्यानंतर या ठिकाणी 8 हातचवला 1, 7तून 3 गेले 4 राहिले, म्हणजे 248 डिग्रीचा कोण तयार होतो. मात्र ऍट लास्ट मध्ये हे 180 डिग्रीपेक्षा मोठे असल्या कारणाने 360 डिग्री वजा 248 डिग्री ऍट लास्ट आपल्याला करावेच लागणार आहे, मस्ट आहे. म्हणजे या ठिकाणी 2 हातचवला 1, 7तून 5 गेला 1 राहिला, इथे 1 राहिला, म्हणजे या ठिकाणी आले 112 डिग्रीचा कोण ऍट लास्ट 9:04. आता डिफरन्स विचारलेला आहे म्हणून 112 डिग्री वजा 10 डिग्री म्हणजे या ठिकाणी 102 डिग्रीला त्याचा डिफरन्स निघणार आहे. सो सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चेक करूया, राईटच आहे.